पॉपलेट मासा. आपल्याला पापलेट मासा पण आलेला आहे बघा. साईज बघा, मोठी साईज आहे. एके बाजूला 4 आलेले आहेत. हे बघा गाबोलीने भरलेला आहेत शिंगाळा मासा. कवटा बघा, कवटे आणि शिंगाचा आहे. नमस्कार मित्रांनो, विशाल पाटील सात पाटील यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण खोल समुद्रामध्ये आले आहोत आणि या बाजूला 70 ते 80 मीटर खोल पाणी आहेत आणि आपण आज जाळी पूर्ण समुद्राच्या तलावर सोडणार आहोत. ह्या बाजूला शिंगाळा मासा, पॉपलेट मासा, मुशी मासा असं भेटते, बघूया. आणि सकाळचं दृश्य बघा, खूप छान दिसत आहेत. हे बघा आपला भागीदार एके बाजूला जाळी घेत आहेत, जेणेकरून आता जाळी मारण्याची सुरुवात इकडनं होणार आहेत. आपली समुद्रातले निशाणे म्हणजे जाळ्याचे निशाणे खूप लांब झाले. या निशाणीवर आपले जाळी समजतात कुठे येतात ती. बघा इकडे बघा 36ला आपण जरा लावत आहेत. आपण जाळीला छोटा बोज बांधलेला आहे, जेणेकरून आपली जाळी खाली जाऊ नये म्हणून जाळीला बोज बांधते. बघा छोटा बोज टाकलेला आहे. हे बघा सकाळचा नजारा बघा, खूप छान आहे. एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. मला वाटतं पावसाची शक्यता आहे. आज पाऊस पडणार अशी शक्यता दिसतो समुद्रामध्ये. आपल्या बोटीवर पॉपलेट फ्राय आणि दातार फ्राय हे बघा चालू आहेत. मित्रांनो, पहिलेच आपण जाळा लावून झालेले आहेत आणि 2 तासानंतर आता आपण जाळा खेचायला चालू केलेला आहे. हे बघा, बघूया आता आपल्याला जाळीला किती मासे येणार. नक्की मित्रांनो व्हिडिओ बघा. आपण आज माशांची बरसात बघूया. बघा शिंगाला मासा आला आहे त्यावर. हे बघा आणि शिंगाला जाळीवर चालू झालेला आहे. बघा जिवंत शिंगाला मासा. राजू दादा आला पुढी ना, आला पुढी. हे बघा उचल. हे बघा शिंगाला आलेला आहे. हे बघा पाण्यामध्ये अजून आहे. चालू झालेला शिंगाळा मासा मित्रांनो. जाळी खेचताना जिवंत मोठे मोठे शिंगाळे. टाक टाक अजून येत काटा लागेल ना, त्या काटा लागेल. पुढं पुढे त्याला पुढे पुढं एकेच रे इकडे मुखेच. बघा अजून चालूच आहे शिंगाळा मासा. दुसरा एक शिंगाळा. बघा आपल्याला जम्बो मोठा शिंगाराला आहेत. बघा 5 ते 6 किलो साईज आहे. हे बघा दुसऱ्याला मोठा शिंगाळा साईज बघा. आपटला. हे बघा आपल्याला जम्बो म्हणजे मोठा शिंगाळा आहे. 6 ते 7 किलो साईज आहेत. पूर्ण हंड्याने भरलेला आहेत, म्हणजे गाबोलीचा शिंगाळा आहे. हे बघा जिवंत मोठा शिंगाळा आहे. शिंगाळाची कवटा खायला खूप भारी असते मित्रांनो. हे बघा इकडे या बाजू हाताला लागेल.
जिवंत शिंगाला मासा आपण खाण्यामध्ये पेकिंगसाठी टाकत आहोत. आपण बर्फामध्ये टाकायला घेतले. टाकतो पण चिमुराला पुढं सुधीच काय करताय. एके बाजूला 4 आलेले आहेत. दाखा शेल पुढणीच केच मग फिरव आपले फिरव. हां केच पुढची केच यांना फिरव सांग. बघा शिंगाला मासा सांभाळून लागतो कारण की त्याचा काटा खूप डेंजर असतो. हे बघा शिंगाल्या अजून चालूच आहेत. जय गाला जय गाला बघा. घाटपर्यंत घे ना परत आणून घे. बघू शकता आपण शिंगाला मासा काढायला घेतलेला जाळीतला. ही बघा साईज बघा. शिंगाला मासा आपल्या जाळीवर चालू झालेला आहेत. 15 ते 20 नग अजून आलेले आहेत. अजून जाळे घ्यायचे आहेत. बघूयात आपल्याला शिंगाला मासा किती येणार आहेत. बघा जिवंत आहे बघा. मित्रांनो लाईक करा चॅनल आवडला असेल तर. आपली जाळी खेचायला काम चालू आहे. बघू आपण आला शिंगाला मासा आला बघा. हे बघा 2 3 औषध आपण शिंगाला मासा सर्व आता बर्फामध्ये पेकिंग करणार आहेत. उचल हां उचल. बघा साईज बघा. टाक बघा. हे बघा जिवंत शिंगाळा मासा आपण बर्फामध्ये टाकलेला आहेत. औषध आपण 30 ते 40 नग असे टाकलेले आहेत. हे बघा आता आपण मासे पेकिंगसाठी आपण बर्फ फोडत आहोत. या बाजूला जाळं घेत आहेत. थोडा मासा आपल्याला जाळीला आलेला आहे. बर्फ मारण्याची पद्धत बघा. पॉपलेट मासा आपल्याला पापलेट मासा पण आलेला आहे. साईज बघा मोठी साईज आहे. शिंगाला मासा पापलेट मासा मुशी मासा चालूच आहेत. मोठा पाकड मासा भेटला पण जिवंत आहे बघा. चालेल बघा पाकट मासा बघा जाळी घेत आहेत.
बघा, संध्याकाळी बाईसाठी आपण शिंगाडा मासा कापत आहे आणि या बाजूला जाळी घेत आहे. ते बघा आपल्याला पाकाट मासा भेटलेला आहे आणि शिंगाडा मासा, मुशी मासा. हे बघा बघा औषध आपल्याला समोर मासे बघा, मुशी मासा. बघा आपली जाळे घेत आहेत आणि आपल्याला मासे बघा किती भेटले आहेत. बघा मुशी मासे भेटले आहेत. असे मुशी आपल्याला 1 टप झालेला आहेत. अजून जाळे घ्यायचे आहे, बघूया आपल्याला किती मुशी मासा भेटणार आहेत. बघा पूर्ण टप भरलेला आहे, मुशी मासा पूर्ण टप भरलेला आहे. आपल्याला नमस्कार मित्रांनो, आज आपली मासेमारी करून झालेली आहेत. आपल्याला मासेमारीमध्ये शिंगाडा मासा 40 ते 50 भेटले आणि 1 पाकट मासा, मुशी मासा 1 टप भेटले. आज बरेचशामध्ये आपल्याला शिंगाडे मासे भेटले. मित्रांनो आवडतं नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय एकविराई.